कुठला आहे तो? कुठला आहे याचा पवार म्हणून अक्षय पवार, अक्षय छाया पवार. कुठला आहे तो? हा मलकापूर रोड परिसर सांगतो पण तो कोथळी भागातला आहे. दाखवा हे त्याचा हा इथलचा ऍड्रेस आणि कोथळी भागातला माणूस होता. बाहेरचा मतदार आला होता, इथला मतदार नाही, बोगस मतदार होता. काय नेमका प्रकार? ते अंदर गेले, डायरेक्ट शाई लावली. मी त्याला अडवायला गेलो तर त्यांचे जे ज्यांनी त्यांना पाठवलं इथं त्यांनी माझी कॉलर पकडली. मी त्यांना दोघांना पण सही मारून आल्यानंतर पण मी त्यांना बाहेर ओढलं. ते पळून गेले इथनं. एक तुमच्या देखत पकडला होता आणि हे त्याच्या खिशातलं काढलेलं आधार कार्ड. शिवसेनेकडे द्यायचंय आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रमाणात मतदान होत आहे. काही ठिकाणी बोगस मतदानाचे समोर आले प्रकार काय? आता काय ते मी पण एसपीनं सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा. आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम. आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही आहे. काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं, देऊळघाटपासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं. 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं. आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे. कोथळीचे काय नाव आहे तुमचं? सांगा नाव तुमचं, ओरिजिनल नाव सांगा, म्हणजे कारवाई फालतू होईल. ओरिजिनल सांगा, नाव सांग, अभिषेक, पूर्ण नाव सांग. अभिषेक हरमकर. त्यांचं तुमचं नाव? किती पैसे घेतले मतदान करायला? कोण कोणी पाठवलं तुम्हाला? पाठवलं कोणी? करणार होते पाठवलं कोणी तुम्हाला? आम्हाला आणला, आम्ही आलो. कोणी आणलं? होते गावातले होते. आता कोण होते? कोणत्या पक्षाचे होते? कोणतं मतदान करणार होते तुम्ही? ते तर काही माहित नाही. मग नाव सांगा, कोणी पाठवलं तुम्हाला? कोणी आणलं? चल घ्या नाव. नाव सांगा त्याचं, कोण होतं? नाव घ्या पटापट. अरे कोण सांगायचं? हा, गणेश हरामकर. कोणत्या पक्षाचा आहे तो? ते नाही माहित. अरे असं कसं? किती जण आले तुम्ही? आम्ही दोघच होतो. आणखीन किती जण गावातून आले? किती गाड्या आल्या? नाही याच्या गाडीचा नंबर काढले. गाडी नंबर काय? आम्हाला आणलं त्याच्या गाडी. काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? कोणाला देणं आहे? काही असं सांगितलं नाही, फक्त